विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 8चा इंडायसिस अँड क्यूब रूट हा चॅप्टर पाहणार आहोत। इंडायसिस अँड क्यूब रूट, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहूया, तर लॉज ऑफ इंडायसिस। लॉज ऑफ इंडायसिस सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही एक दोन गोष्टी सांगू शकतो, ठीक आहे। पहा सगळ्यांना माहिती आहे आपण स्क्वेअर कसा काढतो, सगळ्यांना माहिती आहे स्क्वेअर कसा काढतो आणि क्यूब कसा काढतो। पहा, तर आपण ह्या बेसिक गोष्टी पाहून घेऊ। स्क्वेअर काढतो म्हणजे काय करतो आपण, एखाद्या नंबरचा समजा 2 चा स्क्वेअर काढायचा, तर 2 चा स्क्वेअर आपण असं लिहितो, 2 च्या डोक्यावर 2, ठीक आहे। तर ह्याला आपण वाचायचं कसं, याला लिहितो, पण 2 च्या डोक्यावर आपण 2 लिहिलेला आहे। 2 हा थोडा मी मागे लिहितो, 2 च्या डोक्यावर 2 चा स्क्वेअर झाला। ह्याला लिहायचं असेल तर काय लिहितो, 2 × 2, बरोबर आहे का नाही। सर क्यूब काढायचं असेल तर 2 चा क्यूब जर काढायचा असेल तर आपण काय लिहितो, 2 × 2 × 2, म्हणजे 2 चा स्क्वेअर काढायचा असेल तर आपण एखाद्या नंबरचा स्क्वेअर काढायचा असेल तर त्याला 2 वेळेस मल्टिप्लाय करतो, आहे का नाही। एखाद्या नंबरचा क्यूब काढायचा असेल तर 3 वेळेस मल्टिप्लाय करत असतो, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। पण मला सांगायचं काय महत्त्वाचं, हे आपण 2 × 2 आपण खूप वेळेस लिहिलेलं समजा, आहे का नाही। इथं 2 म्हणजे 2 वेळेस लिहिलं इथं, आणि इथं 3 वेळेस लिहिलेलं आहे। म्हणजे आपण शॉर्टमध्ये एवढं लांबलचक न लिहिता, समजा आता मला हे करायचं, समजा हे 3 वेळेस आहे, 3 वेळेस तर लिहिलं आपण, समजा 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2, आता हे खूप लिहिले आणि खूप जास्त वेळेस लिहू शकतो आपण, आहे का नाही। आता हे एवढं लिहायला आपल्याला जागा खूप लागणार आहे, हे लिहिण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, वहीमध्ये जागा खूप लागणार आहे। तर ह्याच्यासाठी असा कोणती शॉर्ट फॉर्म आहे का, शॉर्ट मेथड आहे का, त्याला आपण एकदम शॉर्टमध्ये लिहू शकतो। तर आपण काय लिहितो, इंडेक्स फॉर्ममध्ये लिहितो। तर पहा, हे मोजायचे कसे लिहायचे, पहा 2 किती वेळेस आहे, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 7 टाइम्स 2 आहे। पहा आता 2 7 टाइम्स आहे तर काय लिहायचं, 2 काय आहे हे 2 आहे, आणि किती वेळेस आहे 7 टाइम्स, तर 2 च्या डोक्यावर काय लिहायचं, 7 लिहायचं, ठीक आहे। तर हे आपलं इंडायसिस आहे। तर ह्याच्यामध्ये काय आहे, हा 2 काय आहे, बेस, ह्या 2 जो आहे, आपण ह्या 2 लिहिलेला आहे, हा 2 काय, याला काय म्हणतो आपण, हा जो 2 आहे, पेन मी दुसरी घेतो, हा जो 2 आहे, पहा हा जो 2 आहे तुमचा काय आहे, हा बेस आहे, ठीक आहे, हा बेस आहे। आणि हा जो 7 वर आहे, तर ह्याला काय म्हणतो आपण, इंडेक्स म्हणतो, काय म्हणतो, इंडेक्स म्हणतो, याला काय म्हणतो, इंडेक्स। ह्याच्यामध्ये पण हा जो 2 आहे इथं, आता 2 इथं 3 टाइम्स आहे, ठीक आहे। हा 2 इथं काय झाला तुमचा बेस झाला, आणि हा तुमचा काय झाला वरला 3 काय झाला, इंडेक्स। म्हणजे तुमचा इंडेक्स काय दाखवतो, म्हणजे एखादा नंबर किती वेळेस रिपीट होतो हे दाखवते। तुम्हाला हे कळलं असेल, महत्त्वाच्या 2 गोष्टी कळल्या असतील, बेस म्हणजे काय आणि इंडेक्स म्हणजे काय। आणखी एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, समजा 5 × 5 × 5 × 5 आहे, तर ह्याला आपण शॉर्टमध्ये इंडेक्स फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, आता बेस काय तुमचा जो नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्याला लिहू शकतो आपण। पहा, तर काय आहे तुमचा बेस, काय येणार तुमचा 5 येणार, ठीक आहे, 5, आणि किती वेळेस नंबर आलेला आहे 5, तेवढा तो इंडेक्स असणार आहे। 1 2 3 4, 1 2 3 4, 4 लिहायचं याचा इंडेक्स। तर हा 4 तुमचा आहे इंडेक्स इथे, आणि हा 5 का आहे तुमचा बेस। तर तुम्हाला बेस आणि इंडेक्स या 2 गोष्टी कळल्या असतील। बेस आणि इंडेक्स जर कळले असतील तर आपण काय करू, आता लॉज ऑफ इंडायसिस आपण पाहणार आहोत। काय पाहणार आहोत आपण आता, लॉज ऑफ इंडायसिस आपल्याला पाहायचे। तर लॉज ऑफ इंडायसिस पाहताना आपण, म्हणजे हे लॉज ऑफ इंडायसिस, जर आता हे जे लेक्चर आहे आपलं क्यूब अँड काय इंडायसिस अँड क्यूब रूट, हे एकदम बेसिक लेक्चर आहे। क्लास 8चं जरी असलं तर हे सगळ्यांनी लेक्चर बघायचं आहे, कारण हे जे बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला सगळीकडे कामाला येणार आहेत। आणि हे लॉज ऑफ इंडायसिस तर तुम्ही कुठलेही कॅल्क्युलेशन जर करत असाल तर हे सगळ्यांना महत्त्वपूर्ण आहेत। तर आपण लॉज ऑफ इंडायसिस बघूया। तर आपण त्याच्यासाठी काय MN मध्ये बघूया। पहा इथे एक मी लिहितो शॉर्टमध्ये, काय, इफ M and N, हा N आहे, इफ M and N आर इंटिजर्स, तर M आणि N काय आहेत, इंटिजर्स। M एक नंबर मानलेला आहे आपण, N एक नंबर मानलेला आहे, आणि हे काय आहेत तुमचे इंटिजर्स, मी तर लिहिलेलं आहे। M आणि N काय आहेत तुमचे इंटिजर्स आहेत। तर M आणि इंटिजर्स मानून आपण काय केलेलं आहे, हे लॉज आपण काय करणार आहेत, पाहणार आहोत। पहा, तर पहिला लॉ का आहे तुमचा, पहिला लॉ का आहे तुमचा, हा A हा तुमचा बेस आहे, A⁻m × A⁻n, हा A तुमचा बेस आहे, M इंडेक्स आहे। A तुमचा इथं बेस आहे, N काय इंडेक्स आहे। तर याला काय लिहू शकतो, म्हणजे हा एक नंबर आहे, ठीक आहे, हा एक नंबर काही असू शकतो, आहे का नाही, ह्याचा इंडेक्स हा M आहे, त्याच्यानंतर हा एक नंबर आहे, याचा इंडेक्स N आहे। तर हे जर 2 असे नंबर आले तर ह्याला आपण काय लिहू शकतो, तर ह्याला आपण असं लिहू शकतो, पहा,
म्हणजे ए रेस टू, म्हणजे जर बेस तुमचा सेम आहे, इथं बेस काय आहे तुमचा सेम आहे, हा बेस सेम आहे, हा बेस सेम आहे, तर वरल्याची आपण काय करतो यम आणि एन याची ॲडिशन करतो, म्हणजे ह्याला कसं लिहू शकतो यम रेस टू ए रेस टू यम प्लस एन असं लिहू शकतो. पहा आता हा तुमचा पहिला लॉ आहे, तर हा लॉ तुम्हाला कळला असेल, पण ह्याच्यासाठी तुम्हाला कळण्यासाठी मी काय करतो याच्यावर 1-2 एक्झाम्पल देतो, त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला काही क्लॅरिटी येईल. तर पहा आता ए रेस टू यम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू आपण ए रेस टू यम प्लस एन लिहू शकतो. पहा एखादं एक्झाम्पल घेतो आता मी 2 रेस टू 3 इंटू 2 रेस टू 4 आता मी लिहिलेला आहे. हा ए तुमचा सेम पाहिजे, हां इथं 2 आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, तर इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे इथं काही घेऊ शकता, हा जो बेस आहे तुमचा सेम असायला पाहिजे. पहा तर बेस तुमचा सेम आहे आणि हा नंबर इथला वेगळा असला तरी चालेल, कारण इथं यम आहे, इथं एन आहे, वेगळा असला तरी चालतो इथला इंडेक्स आणि सेम असला तरी चालतो, फक्त बेस तुमचा सेम असला पाहिजे. हा इंडेक्स तुमचा वेगळा असला तरी चालतो. मग ह्याला आपण काय लिहू शकतो पहा ह्या फॉर्म्युल्यानुसार, हा तुमचा ए आहे, हा यम आहे, हा ए आहे तुमचा, हा एन आहे, तर ह्या फॉर्म्युल्यानुसार काय लिहू शकतो म्हणजे 2 रेस टू हा एच्या जागी म्हणजे 2च्या जागी 2 काय लिहिणार यम प्लस एन, म्हणजे तुमचा काय लिहू शकता 3 + 4 लिहू शकता. ठीक आहे. आता याच्यात तुमच्या ॲडिशनमध्ये काही फरक पडत नाही. पहा ॲडिशनमध्ये तुम्हाला हे ॲडिशनचे लॉज आपण बघितले, 1 + 2 तुमचा 3च होते, किंवा 2 + 1 जरी केला तरी तुमचा 3च होते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे मला म्हणायचं काय मग यम प्लस एन लिहा का एन प्लस एम लिहिलं तरी चालते, पण स्टार्टिंगला एम आहे तर आपण एम घेणार पहिल्यांदा, नंतर एन आहे तर एन घेणार आपण, आपल्याला सोपं जाते. ठीक आहे. उलटं कशाला लिहायचं, त्याच्यामुळे तुम्ही 3 + 4 केलं तरी सेम येते आणि 4 + 3 केलं तरी सेम येते. स्टार्टिंगला जे आहे ते नंबर घेत जा पहिल्यांदा. आता ह्याला पुढं जर सोडवलं तर काय येणार आहे 2 रेस टू काय येणार आहे 7 येणार आहे. कळले तुम्हाला, हा 2 रेस टू 3 + 4 म्हणजे 2 रेस टू 7. ठीक आहे, म्हणजे कळले तुम्हाला ह्याचा अर्थ. ह्याला जर तुम्ही लिहायचं म्हटलं तर पहा ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सेमच आहे. 2 रेस टू 3 चा अर्थ काय होते म्हणजे 2 × 2 × 2, 2 काय आहे 3 वेळेस आहे, हे इंटूला इंटू, आणि 2 रेस टू 4 चा अर्थ काय होतो 2 4 वेळेस आहे, 2 × 2 × 2 × 2 पहा 1 2 3 4 पहा एकूण 6 1 2 3 पहिला झाला इंटू, त्याच्यानंतर 2 × 2 × 2 × 4 टाइम्स. ठीक आहे. 2 रेस टू 3 + 4 म्हणजे 7, हे जरी केला तुम्ही सेमच असणार आहे, इज इक्वल टू 2 रेस टू 7. म्हणजे हे तुम्ही कसंही करा पहा सेम आलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला काय करायचं सिम्पली हा लॉ पाठ करायचा आहे. कुठे जर तुम्हाला ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन दिसलं तर ए रेस टू एम प्लस एन येणार आहे, हे कळलं असेल तुम्हाला. हे एक एक्झाम्पल झालेलं आहे. आणि 1 2 3 एक्झाम्पल मी इथे 1 2 एक्झाम्पल सांगतो. पहा दुसरं एक्झाम्पल जर आपण इथं घेतलं समजा पहा, तर एक काय आहे इथं 10 आहे, 10 रेस टू 3 इंटू 10 रेस टू तुमचा 7 आहे. तर ह्याला काय लिहू शकता तुम्ही 10 रेस टू तुमचा हा 3 + 7 म्हणजे इज इक्वल टू 10 रेस टू 3 + 7 तुमचा 10 होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एखादं एक्झाम्पल जर बघायचं असेल तर तुमचं 7 रेस टू 4 इंटू 7 रेस टू 3 इज 3च्या जागी आपण वेगळा नंबर घेऊ तर 5 घेऊ. ठीक आहे. इज इक्वल टू काय असणार आहे 7 रेस टू 4 + 5 इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा हा 4 आहे, तर काय असणार आहे 7 रेस टू 4 + 5 तुमचा 9 होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला लॉ काय आहे कळला असेल, आहे का नाही इंडायसेसचा. त्याच्यानंतर पहा आता आपण दुसरा लॉ बघूया. आता इथं तुमचं आता मल्टिप्लिकेशनचं साईन होतं. पहा ह्या जागी काय होतं तुमचं आता मल्टिप्लिकेशनचं साईन होतं, ह्याच्या जागी मल्टिप्लिकेशनचं साईन होतं. तर आता आपण ह्या जागी मल्टिप्लिकेशनच्या जागी आपण डिव्हिजनचं जर साईन घेतलं, मल्टिप्लिकेशनच्या जागी जर आपण काय केलं डिव्हिजनचं जर साईन घेतलं तर काय येईल पहा. इथं मी काय केलेलं आहे साईन चेंज केलेलं आहे, वाटलं तर त्याच पेननं लिहितो. ठीक आहे. ह्या मल्टिप्लिकेशनच्या जागी आपण काय केलेलं आहे डिव्हिजनचं साईन घेतलेलं, ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन. तर काय असेल तुमचं म्हणणं, तुम्ही म्हणसाल सर मागच्या वेळेस आपण काय केलं होतं पहा पहिलं काय लिहिलं होतं ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन होतं. तर आपण काय केलं होतं इथं मल्टिप्लिकेशन आलं तर काय ए रेस टू एम प्लस एन ॲडिशन केलं होतं या दोघांचं. इथं मल्टिप्लिकेशन आलं तर ॲडिशन केलं होतं. तर इथं जर डिव्हिजन आलं तर आपण काय करायचं मायनस करायचं, ए रेस टू एम मायनस एन. तर कळलं तुम्हाला, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पहा जर तुमचं मल्टिप्लिकेशन आलं तर काय करायचं, तुमचं मल्टिप्लिकेशन आलं तर ॲडिशन करायचं. इथं मल्टिप्लिकेशन आलं याच्यामध्ये तर ॲडिशन करायचं वरच्याचं इंडायसेसचं, आणि जर डिव्हिजन आलं तर इंडायसेसचं सबट्रॅक्शन करायचं. हे कळलं असेल तुम्हाला दुसरा. तर हे आपण हे तर बघितलेलं आहे. आता हे पाहूया. ठीक आहे. मग आता याच्यावर 1 2 एक्झाम्पल पाहूया आपण, तुम्हाला कळून जाईल.
तर आता a⁻m म्हणजे तुम्हाला काय घेऊ शकता 2�7 घेतलं डिवायडेड बाय 2�3 घेतलं मी, ठीक आहे, 2�3 घेतलं. तर हे काय होईल, याचं आन्सर काय येईल पहा तुम्ही. तर ह्याला काय लिहू शकता 2�7 डिवायडेड बाय 2�3. तर काय असणार आहे तुमचं 2 हा 7ला 7. आता पहिल्यांदा इथे यमच घ्यावा लागेल ना, m मायनस n. नाही तर तुम्ही जर हे m ॲडिशनमध्ये आपण 1+2 केला आणि 2+1 जरी केलं तर सेम येतो. पण इथं जर चुकवलं तुम्ही, पहिल्यांदा हा नंबर घेतला नंतर हा घेतला तर आन्सरच चुकून जाते. तर पहिल्यांदा काय करायचं यमच घ्यायचं, म्हणजे हा नंबर स्टार्टिंगचा, ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंगचा नंबर घ्यायचा नंतर शेवटचा नंबर मागचा, ठीक आहे. 7 - 3 काय येईल तुमचं 7 - 3. तर काय येईल तुमचं 7 - 3 काय येईल 2⁷7 - 3. 7मधनं जर 3 गेला तर 4. म्हणजे हे कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा लॉ आहे, ठीक आहे. ह्याला तुम्ही असंही लिहू शकतात, हे कळलं असेल तुम्हाला. ह्याला तुम्हाला जर लिहायचं असेल तर ह्याचा अर्थच काय होतो 2�7 डिवायडेड बाय, म्हणजे आपण असंही लिहू शकतो 2�3, ठीक आहे. म्हणजे हा इंडेक्स बेस जर सेम असेल तर इंडेक्स कटतो आणि आन्सर सेम येते. तर हे तुम्हाला कळलं असेल. तर हा लॉ लक्षात ठेवायचा आहे डायरेक्टली तुम्हाला. दुसरं एखादं एक्झाम्पल देतो मी इथंच पहा. तर पहा आता समजा 3⁸ आहे डिवायडेड बाय 3 तुमचा काय आहे 7 आहे. 7च्या जागी 6 घेऊ आपण, ठीक आहे, 6 आहे. तर हा 6 नंबर घेतलेला आहे आपण. म्हणजे 3⁸ डिवायडेड बाय 3�6. तर याचा आन्सर काय येणार आहे 3 हा 8, पहिल्यांदा 8 घेणार आपण -6 पहा इजिकल टू काय असणार आहे 3⁸ 6 काय असणार आहे 2. 8मधनं 6 गेला तर 2, 3⁻², ठीक आहे. तर हे आलं असेल 3⁻². आणि म्हणजे 3 हा बेस आहे, 2 काय आहे इंडेक्स आहे. म्हणजे 3 बेस आहे, हा वरला 2 काय आहे इंडेक्स आहे. म्हणजे ह्याला 3⁻² पण म्हणू शकतो आपण, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्ही, म्हणजे 3चा पॉवर 2 असं म्हणू शकतो. हे इथपर्यंत कळलं असेल. म्हणजे हे 2 लॉ कळलेले तुम्हाला. पहिल्यांदा आपण काय बघितला होता ॲडिशनचा, ह्याचं काय मल्टिप्लिकेशन बघितलं होतं याचं. नंतर हे 2 नंबरचं आहे डिव्हिजन बघितलं. आता याच्यानंतर आपण थर्ड लॉ बघूया आपण, ठीक आहे. आता थर्ड लॉ बघूया. तर हे मी मिटवतो. तर मिटवल्यानंतर आपण घेऊया इथं थर्ड लॉ, ठीक आहे. पहा आता थर्ड लॉ काय असणार आहे पहा, लक्ष द्या आता. तर पहा a×b हा एक आहे, a×b ब्रॅकेटमध्ये आहे. या दोघा ब्रॅकेटचा इंडेक्स काय आहे m आहे. तर ह्याला काय लिहू शकतो पहा तुम्ही. तर a⁻m × b⁻m असं लिहू शकतो. हे सगळ्या गोष्टी बेसिक आहेत आणि हे तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करता सगळीकडे कामाला येणार आहे. तर समजा ब्रॅकेटमध्ये असेल a×b⁻m असेल तर ह्याला सेपरेटली लिहू शकतो. ह्याचाच अर्थ काय होतो a⁻m × b⁻m. कळलं असेल तुम्हाला. पहा एक्झाम्पल घेऊ, जास्तीत जास्त क्लॅरिटी येईल. पहा ह्याच्यावरला एक्झाम्पल घेऊ. समजा इथं 2 आहे, हा a वेगळा आहे, b वेगळा आहे. 2×3 घेऊ आपण, 2×3 हा 2 नंबर वेगळा आहे, 3 वेगळा आहे. सारखा नंबर आला तरी चालतो, काही फरक पडत नाही. चा पॉवर काय असणार आहे तुमचा पॉवर, आपण mच्या जागी काहीतरी किंमत घेऊ. आपण काय किंमत घेऊ शकता तुम्ही, काही घेऊ शकता तुमच्या मनावर. मी 6 घेतलो. तर ह्याला जर सोडवलं तर काय येणार आहे, म्हणजे 2 याचा अर्थ काय होतो 2चा पॉवर 6 × 3चा पॉवर 6. हे सोडवण्यासाठी आपल्याला कामाला येणार आहे. किंवा या दोघांचं इथं मल्टिप्लिकेशन ह्याला असंही लिहू शकता तुम्ही. ह्याला असं लिहू शकता 2×3 तुमचा 6चा पॉवर 6 असे लिहू शकता. म्हणजे ह्याला सोडून उत्तर आणलं का, ह्याला सोडून उत्तर आणलं का, ह्याला सोडून उत्तर आणलं का सेमच येणार आहे. तर आपण लॉ पाहतोय त्याच्यामुळे हे 6चा पॉवर 6 करत नाही आहे मी, ठीक आहे. तर 2×3चा पॉवर 6चा अर्थ काय होतो 2चा म्हणजे सेपरेट लिहू शकतो. दोघंचं मल्टिप्लिकेशनचा पॉवर असेल तर ह्याचं आपण सेपरेट लिहू शकतो. दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण. पहा इथं 7×3 असेल तुमचं, काही नंबर घेऊ शकता तुम्ही. चा पॉवर जर 7 असेल तर तुम्ही काय लिहू शकता 7चा पॉवर 7 × 3चा पॉवर 7. तर कळलं असेल तुम्हाला. म्हणजे ह्या ब्रॅकेटचा जर पॉवर असेल, ठीक आहे, इंडेक्स असेल तर आपण त्याला सेपरेट लिहू शकतो. 7चा पॉवर 7 × 3चा पॉवर 7 इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. हा थर्ड लॉ पण तुम्हाला काय झाला असेल कळलं असेल. त्याच्यानंतर पहा आता नेक्स्ट तुमचा फोर्थ लॉ का आहे, सिम्पल आहे फोर्थ लॉ, हे कळलं असेल तुम्हाला. तर फोर्थ लॉ आहे तुमचा पहा. आता ए आहे, एचा पॉवर काय आहे तुमचा, फोर्थ लॉ बघतोय आपण. एचा पॉवर 0 असेल, म्हणजे एचा पॉवर 0 असेल तर याचा आन्सर काय नाही, सरळ सरळ फिक्स आन्सर आहे. एचा पॉवर 0 असेल तर याचा आन्सर येते 1. एचा पॉवर तुम्हाला कुठेही जरी 0 दिसला तर त्याचा आन्सर 1 येते. म्हणजे ह्याचा पहा, म्हणजे त्याचा एक्झाम्पल जर बघितलं म्हणजे 2⁻0 जर असेल तर याचा आन्सर 1 येते. म्हणजे 3⁻0 असेल तर याचा आन्सर 1 येते. म्हणजे पहा 4⁻0 जर दिसलं ह्याचा आन्सर 1 येते.
5�0 दिसलं तर याचा आन्सर 1 येते. म्हणजे तुम्हाला कुठेही हा 0 आहे, ठीक आहे, 5�0 असं जर दिसलं तुम्हाला तर याचा आन्सर काय येते, 1 येते. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुमचा 5 नंबरचा लॉ पहा. हे 4 तर कळलं असेल, इझी आहे तुम्हाला, आन्सर सेम 1 येते याचं. तर त्याच्यानंतर 5th नंबरचा लॉ बघायचा आहे तुम्हाला. 5th नंबरचा लॉ काय आहे पहा. आता 5th नंबरचा नंबरचा लॉ आहे पहा तुमचा, म्हणजे a⁻m म्हणजे a आहे आणि एचा इंडेक्स हा ए बेस आहे तुमचा, सांगितलं स्टार्टिंगला, हा ए बेस आहे आणि एम इंडेक्स आहे, पण एम इंडेक्स तुमचा कसा आहे, मायनस आहे. तर ह्यालाच काय लिहू शकतो, रेसिप्रोकलमध्ये लिहू शकतो a⁻m. पहा सरळ सरळ काय पहा लिहायचं पहा. म्हणजे एचा पॉवर जर मायनसमध्ये असेल, कोणताही नंबर असेल इथं, बेसचा पॉवर याचा जर मायनसमध्ये असेल, म्हणजे इंडेक्स मायनसमध्ये असेल, तर त्याला डिवायडेशनमध्ये लिहून तुम्ही प्लसमध्ये लिहू शकता. आणि ह्यालाच तुम्ही असं लिहू शकता. म्हणजे ह्याचा अर्थ हे, ह्याचा अर्थ हे. कळलं तुम्हाला. पहा एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. 3चा पॉवर -2 जर लिहिला मी, 3चा पॉवर जर -2 लिहिला तर काय होणार आहे, ह्याला जर मी +2 जर लिहायचं असेल तर काय करायचं, डिव्हिजनमध्ये लिहायचं. 3चा पॉवर 2 म्हणजे 3² कळलं तुम्हाला, 3² कळलं असेल तुम्हाला. पहा दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. आता 4 आहे, 4चा पॉवर काय आहे, -3 आहे तुमचं. 4चा पॉवर -3 आहे, तर याचा अर्थ काय होतो, डिव्हिजनमध्ये लिहायचं, म्हणजे 1 खाली डिव्हिजनमध्ये लिहितो आपण. तर ह्याचा 4चा पॉवर काय असणार आहे तुमचा, 3. कळलं तुम्हाला. म्हणजे काय करू शकता तुम्ही, जर हा तुमचा मायनसमध्ये पॉवर आहे तर याचा अर्थ काय आहे, तो डिव्हिजनमध्ये आहे, खाली जातो. अशा प्रकारे लिहू शकता. म्हणजे 1/a⁻m म्हणजे 3चा पॉवर -2 असेल तर 1/3². ठीक आहे. हे पण तुम्हाला काय झालं असेल, हा 5वा लॉ पण कळला असेल. ठीक आहे, 5वा लॉ कळला असेल. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे एक 6 नंबरचा लॉ. ठीक आहे, 6 नंबरचा लॉ बघूया आपण. हे सगळे लॉ का आहे तुम्हाला सगळ्यांना कामाला येणार आहेत, एकदम बेसिक आहे. आणि ह्याच्यामुळे तुमचे काय होतील, हे जर तुम्ही शिकले तर हे याच्यामुळे तुमचे काय होतील, कॅल्क्युलेशन एकदम फास्ट होतील. आता त्याच्यानंतर 6 नंबरचा लॉ का आहे पहा. हा ए आहे, a⁻m आहे आणि चा पॉवर n आहे. ठीक आहे, हा ब्रॅकेट आहे, पहा ब्रॅकेट मी थोडं व्यवस्थित काढतो. तर हा a⁻m ब्रॅकेटमध्ये आहे, n. तर हा 6 नंबरचा लॉ आहे तुमचा. किती नंबरचा, 6 नंबर. ए आहे, एचा पॉवर m म्हणजे एचा इंडेक्स m आहे आणि ह्या ब्रॅकेटचा इंडेक्स n आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला. हा ए ब्रॅकेटमध्ये आहे, चा इंडेक्स m आहे, आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा पूर्ण म्हणजे n आहे. तर पहा, तर लक्ष द्या. तर ह्याला काय लिहू शकतो, तर ह्याला लिहू शकतो एचा पॉवर m × n लिहू शकतो. याला काय लिहू शकतो, एचा पॉवर m × n लिहू शकतो, किंवा m × n लिहू शकतो, किंवा ह्याला शॉर्टली आपण डायरेक्टली याला काही लोक असं बी लिहू शकतात, m × n म्हणजे n म्हणजेच काय, याचं मल्टिप्लिकेशन. तर काही नाही म्हणजे काय असतं, ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असते. ठीक आहे. तर पहा म्हणजे a⁻m ब्रॅकेट n इज इक्वल टू काय लिहू शकतो, a⁻m × n. तुमच्या बुक्समध्ये असंच दिले, a⁻mn. तर काही लोकांना असं mn लिहिण्याला कळणार नाही तुमच्या लेवलला. ह्याच्यामध्ये ह्याचा आणि ह्याचा अर्थ सेम आहे. mn म्हणजे तर काही नसतो, म्हणजे काय, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असते. mn म्हणजे काय, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, कन्फ्युजन होईल म्हणून मी लिहिले. त्यासाठी तुम्हाला हे जास्तीत जास्त काय करेल, तुम्हाला हे जास्तीत जास्त क्लॅरिटी देईल. ठीक आहे, हे असं लिहा. a⁻, हा x नसून गुणिलेचे चिन्ह आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, a⁻m × n. पहा आता याच्यावर एखादं एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला क्लॅरिटी येईल. पहा आता हा 2 आहे, 2चा पॉवर मी काय केला, 3 लिहिला. हा 2चा इंडेक्स 3 आहे, 2 बेस आहे, 2चा इंडेक्स 3 आहे, म्हणजे 2चा पॉवर 3. आणि हा ब्रॅकेटमध्ये टाकलं, आणि हा पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर का आहे, समजा मी 4 घेतला. ठीक आहे, पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 4 घेतला. म्हणजे याचा अर्थ काय होतो, पहिल्यांदा 2चा क्यूब करणार, आन्सर काहीतरी येईल मध्ये, आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर म्हणजे त्या आन्सराचा म्हणजे जे काही येईल, 2चा क्यूब केला तर 8 येते, आणि 8चा मी 4th पॉवर घेणार. पहा हे कळलं तुम्हाला. किंवा डायरेक्टली मग तुम्ही काय करू शकता, फॉर्म्युला वापरून, म्हणजे असंही करू शकता, किंवा फॉर्म्युला वापरून. आपला फॉर्म्युला काय सांगतो, 2, हा 2 बेस आहे, आणि ह्या दोघांचं म्हणजे हा एक इंडेक्स आणि हा एक इंडेक्स, म्हणजे हा 2 याचा इंडेक्स आहे आणि आलेल्या आन्सराचा इंडेक्स 4 आहे. तर ह्या दोघाला आपण कॉमनली असं लिहू शकतो, 3 × 4 लिहू शकतो. म्हणजे ज्याचा अर्थ काय होऊ शकतो, याला जर पुन्हा सिम्प्लिफाय केलं तर मी काय होऊ शकतो, म्हणजे 2चा पॉवर 3 × 4 काय होईल तुमचा, 12 होईल. म्हणजे 2चा पॉवर 12 होईल. कळलं तुम्हाला. म्हणजे 3 × 4 म्हणजे 2चा 3 × 4 या दोघांचं वरलं मल्टिप्लिकेशन करा, 2चा पॉवर 12. कळलं असेल तुम्हाला. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. समजा इथं नंबर आहे 4, 4चा पॉवर आहे, 4च्या ऐवजी दुसरा नंबर घेऊ आपण, 5 घेऊ. ठीक आहे, 5 घेतला, 5चा पॉवर 2. ठीक आहे, म्हणजे 5² आहे.
आणि ह्याला मी टाकलं ब्रॅकेटमध्ये आणि ह्याचा पॉवर काय आहे समजा तुमचा 10 आहे, ठीक आहे. याचा पॉवर काय आहे 10. तर ह्यालाच आपण काय लिहू शकतो, तर 5चा पॉवर ह्या दोघांचं हा पण इंडेक्स आहे आणि हा पूर्ण ब्रॅकेटचा इंडेक्स आहे. तर ह्या दोघांचं ह्याला पॉवर पण म्हणतो. काही वेळेस तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, मी रेस टू म्हणतो, कधी पॉवर म्हणतो, कधी इंडेक्स म्हणतो. तर हे सगळ्याचा अर्थ सेमच आहे, सारखाच आहे आणि तुम्हाला पण कालांतराने ह्या गोष्टीची काय होईल, सवय लागेल. मग 2चा पॉवर हा म्हणजे पॉवर म्हणजे इंडेक्स 2 आहे, हा 2 गुणिले तुमचा हा काय होईल 10. म्हणजे याचाच अर्थ काय होईल, तुमच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 5 रेस टू काय असणार आहे, म्हणजे 5चाच इंडेक्स काय असणार आहे 2 × 10 म्हणजे तुमचा 20 होणार आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला. म्हणजे ह्याचा अर्थ सेमच आहे. हे कळलं असेल तुम्हाला. हा 6 नंबरचा लॉ झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, 7 नंबरचा लॉ बघायचा आहे. 7 नंबरचा आपण काय करूया, लॉ बघूया. हे मिटून घेतो. ठीक आहे, पहा आता 7 आणि 8 नंबरचा लॉ पाहिजे आपल्याला. हा 7 आहे 8 आहे आणि दोन्ही थोडेसे मिळते जुळते आहे, त्यासाठी सोबतच घेतलेले आहेत. पहा आता हा A/B आहे, A/B आहे आणि ब्रॅकेटमध्ये आहे दोन्ही आणि याचा पॉवर काय आहे म्हणजे इंडेक्स आहे m. तर ह्याला काय लिहू शकतो आपण, म्हणजे ह्याला काय लिहू शकतो, Aचा इंडेक्स m म्हणजे Aचा पॉवर m अपॉन Bचा इंडेक्स m म्हणजेच Bचा पॉवर m याचा अर्थ होतो. तर हा लॉ कळला असेल तुम्हाला. तर ह्याचं काय करू आपण, ह्याचे एक्झाम्पल इथंच घेऊ म्हणजे तुम्हाला कळून जाईल. म्हणजे A/B रेस टू m म्हणजे A/Bचा इंडेक्स m आहे म्हणजे Aचा इंडेक्स m आणि Bचा इंडेक्स m असा अर्थ होतो. तर फॉर एक्झाम्पल पहा, आपण तुमचा काय आहे 2/3 आहे, 2/3चा पॉवर तुमचा काय आहे 4 आहे, 2/3चा पॉवर 4 आहे. ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे वरला न्यूमरेटरचा पॉवर सेपरेट होतो आणि डिनॉमिनेटरचा पॉवर सेपरेट होतो. म्हणजे न्यूमरेटरचा ह्याचा दोघाचा अर्थ ब्रॅकेटमध्ये टाकलं तर न्यूमरेटरचा पॉवर पण 4 आहे आणि डिनॉमिनेटरचा पॉवर पण 4 आहे याचा अर्थ होतो. पहा म्हणजे 2चा पॉवर 4 आणि 3चा पॉवर 4 असं करू शकतो. आणि दुसरं एखादं एक्झाम्पल बघायचं असेल तर पहा इथंच बघूया आपण. तर इथं घेतो मी पुढं, ठीक आहे, कारण याचं एक्झाम्पल आपण इथं बघूया. तर समजा मी काय घेतला 1/3 घेतला, 1/3चा पॉवर समजा 1/3चा पॉवर मी घेतला, काही पॉवर घेऊ शकता तुम्ही. 1/3चा पॉवर घेतला तुम्ही 3 घेतल्या, ठीक आहे, 1/3चा पॉवर 3 घेतल्या. तर ह्याचा अर्थ काय होतो 1चा पॉवर 3 म्हणजे वरल्या न्यूमरेटरचा सेपरेट पॉवर आणि खाल्ला तुमचा डिनॉमिनेटरचा सुद्धा तुमचा सेपरेट पॉवर. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला हा लॉ. त्याच्यानंतर हा आणि हा सेम आहे, फक्त इथं तुमचा प्लस होता, प्लस m होता, इथं मायनस m आहे. इथं काय होता प्लस m होता, इथं मायनस m आहे. तर ह्याला काय लिहू शकता, समजा मायनस आला तर काय होतो याचा अर्थ, आपण मागच्या वेळेस एक लॉ बघितला होता. ठीक आहे, म्हणजे A पहा याच्या इथं सांगतो मी तुम्हाला. मागच्या वेळेस आपण इथं बघितलं होतं A-mचा अर्थ काय होतो, म्हणजे A-m आला तर काय होतो याचा अर्थ A काय म्हणजे हे 1/A असा लॉ बघितला होता, बरोबर आहे का नाही. म्हणजे तसाच आता हा मायनस आला तर आपण ह्याला डिव्हिजनमध्ये लिहिले होतो, म्हणजे याचाच अर्थ काय होतो, ह्याला जर लिहायचं म्हणलं तर याचा अर्थ काय होतो, सरळ पहा तुम्हाला 1/ काय असते A/B रेस टू m असा असतो. का असतो 1/A/B रेस टू m. मग पुन्हा याला आपण काय लिहू शकतो, म्हणजे ह्याचाच अर्थ काय होतो, म्हणजे B/A रेस टू m लिहू शकतो. मग ह्यालाच म्हणजे हे आलेलं आहे आपण तुमचं, मग ह्यालाच काय लिहू शकतो पहा, हे मिटवतो तर कन्फ्युजन होईल तुम्हाला फुकटमध्ये. तर हे कळलं असेल तुम्हाला. म्हणजे A/B रेस टू mचा अर्थ काय होते, म्हणजे आपण ह्या फॉर्म्युलेनुसार कोणत्या A/m होता एक आपला फॉर्म्युला A-m चा काय होता तुमचा 1/A आपण लिहिलं होतो, म्हणजे 1 लिहितो. मग A/B रेस टू -m आहे, तर ह्याला काय लिहू शकतो आपण 1/A म्हणजे A/B रेस टू m. म्हणजेच ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला काय मिळते, हे मिळते. पहा काय मिळते तुम्हाला, जर ह्याला सिम्प्लिफाय केलं तर हे असं असते तर याचा अर्थ उलटा होतो, म्हणजे B/A रेस टू m मिळते तुम्हाला. आणि ह्याला जर सोडवलं म्हणजे हे भेटलेलं आहे तुम्हाला, आणि ह्यालाच जर पुन्हा सोडवलं तर तुम्ही काय मिळते तुम्हाला Bचा सेपरेट पॉवर m आणि Aचा सेपरेट पॉवर तुम्हाला m मिळेल, म्हणजे B रेस टू m A रेस टू m. हे कळलं असेल तुम्हाला. आता हे तुम्हाला काही लोकांना कन्फ्युजन होऊ शकते, तुमच्या पुस्तकामध्ये ही स्टेप दिली नाही, डायरेक्टली ही स्टेप दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं, हे सगळ्या गोष्टी सोडून द्यायचं, डायरेक्टली काय लक्षात ठेवायचं पहा, हे तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे मी. म्हणजे A/B रेस टू m ह्याचाच अर्थ काय होतो, काय करायचं जेव्हा कधी असे येते मायनसमध्ये येते तर काहीच नाही, म्हणजे हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज होईल. म्हणजे न्यूमरेटर काय होईल तुमचा डिनॉमिनेटरला जाईल आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल, उलटा होईल.
सरळ सरळ उलटं करायचं. साध्या सोप्या भाषेत जर म्हणलं तर म्हणजे a अपॉन b आहे तर काय करायचं याला आपण मग b अपॉन a करायचं आणि रेस टू मायनस आहे तर हा प्लस लिहायचं. का करतोय आपण ह्याला उलटं लिहिलेलं आहे बरोबर आहे. आणि हे म्हणजेच तुमचं हे मिळालेलं आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जर सोडवलं तर पुन्हा हे मिळते तुम्हाला. आता याचं एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपण इथे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. 2/3 जर घेतला 2/3चा पॉवर मी मायनस 4 घेतला तर काय येईल याचं पहा. पॉवर काय बी घ्या काही फरक पडत नाही, नंबर कोणते घ्या काही फरक पडत नाही. म्हणजे 2/3चा पॉवर -4 ह्यालाच काय लिहू शकतो तुम्ही म्हणजे 3/2चा पॉवर प्लसमध्ये 4. -4 होता मला प्लसमध्ये 4 करायचं असेल तर मला ह्याला उलटं करावं लागेल. 2/3ला मी काय लिहिलेलं आहे 3/2 लिहिलेलं आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ पुन्हा ह्या फॉर्म्युल्यानुसार जर सोडवला तुम्ही तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आलेला आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार असं सोडून टाकायचं म्हणजे 3चा पॉवर तुमचा 4 होईल आणि 2चा पॉवर तुमचा 4 होईल. बरोबर आहे. अशा प्रकारे हे पण लॉ तुम्हाला काय झालं असेल कळलं असेल. तर हे तुमचे इंडायसेसचे काय होते हे किती 8 लॉ होते. किती होते 8. अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत लॉ बघितलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसेल. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल काही समज नसेल तर काय करू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. तर आज काय करूया आपण इथंच थांबूया आणि याच्यानंतरचा पार्ट काय पाहूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.